पण हा परमार्थाचा विवेक जर मी साधला तर कैवारी देवराणा कसा होतो याबद्दल एक गोष्ट सांगतो आणि पूर्वरंग आटोपण्याकडे आपण वळूया. काळजीपूर्वक ऐका. किती प्रेम करतो, केवढा आदर देतो आपल्या भक्ताला, आपल्या दासाला. आपल्या कन्सेप्ट ज्या आहेत, आपल्या परिपक्वतेच्या ज्या काही विचारांच्या आतल्या भावना आहेत त्याबद्दल तो किती अभिमान धारण करतो याकरता ऐका. अंबेजोगाईला दासोपंत नावाचे एक सत्पुरुष होऊन गेले, दत्त महाराज परंपरेतले. त्यांचं नाव दासोपंत. फार छान गोष्ट आहे, ऐका. किती अधिकारी असतील दासोपंत. दासोपंत जेव्हा 10 वर्षाचे होते तेव्हा त्याला बादशाहांनी अटक केली. त्याचे वडील जे होते ते आपल्या दामाजी पंतांसारखे एका बादशाच्या कोठीवर होते आणि त्यांनी काही गरिबांना धान्य वाटलं म्हणा, काहीतरी ऑन दी स्पॉट काही वेळा असं होतं ना, आपल्या अखत्यारीत करावं लागतं. ते केलं नाही. बादशाच्या कानावरती कागाळी घातली कुठली तरी. आपलीच माणसं आपल्या विरुद्ध असतात हो. एकाने छान सांगितलं, तुमच्या मित्रपरिवारात अनेक जातीचे अनेक पद्धतीचे लोक असतील पण तुमच्या शत्रूमध्ये तुमचेच लोक असणार आहेत म्हणाले. काय मला वाक्य आवडलं. मित्रांच्यात पुष्कळ जातीचे अनेक पद्धतीचे लोक असू शकतील. त्यानेच कागाळी घातली आणि बादशाह चिडला आणि त्या दासोपंतांच्या वडिलांना अटक न करता मुलाला अटक केली 10 वर्षाच्या आणि सांगितलं पैसे भरा आणि मग या मुलाला सोडून घेऊन जा. पैसे नाहीतच, कुठले भरायचे. पण घरामध्ये दत्त परंपरा होती, दत्त महाराजांची परंपरा. म्हणून दिगंबरा दिगंबरा भजन करत म्हटले बसले आणि भजन करता 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 हाही मुलगा तुरुंगात आहे बिचारा, काय कोणी आणून दिलं तर खातोय असा. आणि एक वेळ अशी आली की दत्त महाराजांना करुणा आली त्याची आणि दत्तप्रभू प्रगट झाले, बादशाह पुढं प्रगट झाले. दत्ताजी पाडेवार. जसा दामाजी पंतांकरता आपला विठू महार झाला महार पंढरीनाथ, तसे दत्तप्रभू पगडी वगैरे घालून असे पाडेवार असे मॅनेजरच्या स्वरूपात प्रगट झाले दिवाणजी. आणि पैसे भरले, त्या मुलाला सोडवलं आणि गावात जिथे राहत होते तिथं आणलं आणि घराजवळ सोडून दिलं नदीवरती, नदीच्या गाठी सोडून जा आता घरी. आणि दत्तप्रभू अदृश्य झाले. यानं आंघोळ केली, घरी गेला आणि दिवसभर शांत असायचा, बोलायचा नाही. का? जेव्हा मनुष्य आगतिक होतो, तुरुंगात जातो किंवा असे काही संकट येतं त्यावेळेला कोण सोडवतं? बोलायचंच नाही. आणि यातनं तो परंपरेला, दत्त परंपरेला शरण गेला आणि साक्षात्कारी झाला. किती अधिकारी झाला असेल. नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी म्हणतात. या न्यायाने दत्तप्रभू त्याच्याकरता अनेकदा प्रगट होत असत, दासोपंताकरता. खूप अधिकारी होता तो. आणि मग मोठा झाला तो. त्यांनी गीतेवरती 2 ग्रंथ लिहिलेत. पदार्णव नावाचा ग्रंथ लिहिलाय, एका गोधडीवर, पासोडीवर, वस्त्रावर. किती श्लोकांचा असेल? 1,00,000 श्लोकांचा. आणि पुन्हा 1,00,000 श्लोकांचा ग्रंथ लिहिला, त्याचं नाव गीतार्णव. अर्णव म्हणजे समुद्र. केवढा अधिकारी असेल. हे दोन्ही ग्रंथ मिळतात बघायला, म्हणजे ते असे बंद केलेत त्यांनी. आपल्याला टच मी बघितलेत हे. 1,00,000 श्लोकांचा ग्रंथ लिहिणं कसला अवघड आहे. इतका अधिकार होता त्याचा की त्या दासोपंताकरता सोंगट्या खेळायला, ते असतं ना व्यापार, नवा व्यापार वगैरे आपण खेळतो तसं ते खेळायला दत्त महाराज प्रगट होत असत पलीकडचे भिडू म्हणून. इतका अधिकार दासोपंतांकरता प्रगट होत असत. दिवसामागून दिवस चाललेत. दासोपंत वृद्ध झाले आणि याच काळात एकनाथ म्हणून जो मुलगा, लहानपणापासून कथा कीर्तन आवडतात म्हणून कीर्तनात गुरुकडं जावं असं ऐकलं म्हणून दौलताबादला पळून गेला. आणि दौलताबादला त्याला गुरुजी मिळाले जनार्दन स्वामी नावाचे. आणि जनार्दन स्वामींनी दत्तप्रभूंचं दर्शन घडवलं. त्यानंतर 12 वर्ष तप केलं. 19 वर्षाचे झाल्यानंतर घरी आले, प्रपंचात पडले. गिरिजादेवी नावाची अत्यंत सुंदर, नुसती देखणी नव्हे, नुसती दिसायला सुंदर नव्हे, वृत्तीनेही स्वभावानेही सुंदर, अत्यंत नम्र पत्नी मिळाली. आणि छान देखणा प्रपंच त्यांचा झाला. आणि असे 25-30 झालेले नाथ महाराज त्यांच्या कानावरती गेलं की दासोपंत म्हणून कोणी दत्तभक्त आहेत अधिकारी म्हणून दर्शनाला त्यांनी गेलेत. अंबेजोगाईला गेले. मोठा वाडा, चौसोपी. ऐका बरं, नीट ऐका, कशाला परिपक्वता म्हणतात.
चौसोपी वाडा मोठाच्या मोठा, म्हणजे 4 सोपे तिथे, 4 तुळशी वृंदावन, इतका मोठा वाडा. दासोपंतांच्या इथे गेले. बाहेरच्या तिथले जे पहारेकरी होते त्यांना विचारलं, जाऊ का, मी दर्शनाला आलोय. ते म्हणले जा. आतमध्ये गेले. दत्तनाथ महाराज 25-30 असतील आणि दत्तप्रभू दासोपंतांच्या बरोबर सोंगट्या खेळत होते पटावरती. हे त्यांनी पाहिलं, लांबून नमस्कार केला, पण नाथांना पाहिल्यावर दत्त महाराज अदृश्य झाले. अदृश्य का झाले म्हणून उजव्या हाताला पाहिलं तर एक तरुण तेजस्वी मुलगा उभा आहे. नाथ महाराज अधिकारी तेवढं कळलं दासोपंतांना, पण एकदम त्यांनी एंट्री घ्यायला नको होती अशी. माझ्या देवाला अप्रकट व्हावं लागलं. वाईट वाटलं की अरे अगदी खेळता खेळता एकदम पळून जावं लागलं. थोडक्यात वाईट वाटलं. त्याचा अपमान नाही केला, बस कशाला आलायस, हां नमस्कार कर, ठीक आहे. त्याचा सत्कार केला. यांनी काय आणलं होतं त्यांच्या पुढे ठेवलं. परत जायला निघाल्यावर नाथांना दासोपंतांनी ऐकवलं, इथून पुढं कुणाकडे जाशील तर दार वाजवून जात जा. तुझ्याकरता माझ्या देवाला अदृश्य व्हावं लागलं. नाथ महाराज काही म्हणले नाहीत. तुमच्या शिपायाला विचारलं होतं, त्यांनी मला आत सोडलं, एकही शब्द बोलले नाहीत. नाथ महाराज म्हणले चुकलं माझं, एवढंच म्हणले. नाथ महाराज निघून गेले. दुसऱ्या दिवशी दासोपंतांनी आवाहन केलं, देवा या खेळायला. देवानी निर्गुणातूनच प्रश्न विचारला, नुसता आवाज आला, तो कालचा आलेला मुलगा गेलाय ना, तर मी प्रगट होतो. हो म्हणे, तो गेलाय. आणि दत्तप्रभू प्रगट झाल्यावरती यांनी क्षमा मागितली की महाराज, तो मुलगा काल अचानक आल्यामुळे तुम्हाला अदृश्य व्हावं लागलं, त्यालाही क्षमा करा, मलाही क्षमा करा, आमच्याकरता थोडी आम्हाला क्षमा करा, आमच्यावर रागावू नका, पण अचानक त्यानं येणं चुकीचं होतं नाही का, तुम्हाला त्यामुळं अदृश्य व्हावं लागलं ना. दत्तप्रभू म्हणाले, तसं नाही झालं, मालक आल्यावर सेवकानं खेळत बसायचं नसतं म्हणून मी अदृश्य झालो. काय असतील नाथ महाराज कर, केवढी परिपक्वता असेल. मला खरं सांगा, दिवसेंदिवस आपल्यात ही परिपक्वता यावी का बालिशपणा वाढावा आणि आपला अहंकार चुचकारावा. बोला, हे कथा कीर्तनात लोकांना सांगण्याच्या गोष्टी नाही आहेत, ह्या जगण्याच्या गोष्टी आहेत. समर्थांनी माझा अभिमान धारण करावा. तुकोबा ज्ञानोबांना माझ्याबद्दल, अरे हे पोरग किती मनापासून प्रयत्न करतंय असं वाटावं की नाही. तयाचा कैवारी देवराणाचा अर्थ हा आहे. एक साधू होता, ऐका गोष्ट खूप छान, आपल्याला बरंच काही शिकवणारी गोष्ट. एक साधू होता, अधिकारी होता, 3 दिवसापेक्षा जास्त राहायचा नाही कुठल्या गावात. कारण साधू कुणात इन्व्हॉल्व होता, एनटँगल होता कामा नये. इन्व्हॉल्व ठीक आहे, तो गुरफटत नाही, तो सगळ्यांचा असतो. मला सांगा, ज्ञानोबा कुणाचे हो? सगळ्यांचे. कुणाला तरी इथं असं वाटतंय नाही आम्हाला जरा परके आहेत असं वाटतंय का? महाराज आम्हाला परके गोंदवले असं वाटतंय का? अगदी आपले वाटतात की नाही, कारण ते कुणाचेच नाहीत म्हणून. हे फक्त त्यांचे, असं कधी नाही वाटत. असा तो साधू होता. परत फिरत असायचा, कुठेही मंदिरात उतरायचा. मंदिराला कुलप लावण्या इतपत आपण सुधारलो नव्हतो, अशी मंदिरं त्या काळात होती. जुना दृष्टांत आहे. मंदिरात राहायचा, काही 4 लोक जमले, आपल्याकडे पद्धत आहे, कोणी साधू दिसला, काही संत दिसला, काही दिसला तर काहीतरी ठेवावं, एक मुठभर तांदूळ तेवढे शिजवायचा, खायचा. काय लागतं हो माणसाला? आयुष्यभराचा जर विचार केला तर किती लागतं हो? माणसाच्या देहाला खूप कमी लागतं, मनालाच जास्त लागतं. देहाला फार कमी लागतं. तेवढ्या वेळेपुरती गरज भागली, पुढच्या गावाला निघून जायचा. आता साधारण काय होतं, कोणी साधू संत दिसला की आपल्याला वाटतं त्यांनी आपल्या घरी यावं. कारण साधू संत जर घरी आले ना तर घरातलं पातक जातं, असा तुकोबांचा अभंग आहे. तुकाराम, आता मी तो याच्यामध्ये म्हणत नाही, संगीतात नाही म्हणत. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळोनी जाये, मग रामनामी उपजे आवडी, सुख घडोघडी वाढो लागे. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप, तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परी उपतिष्ठे पूर्व पुण्ये. फार भाग्याने सत्संगती लाभते. लोकांना वाटायचं यांनी आमच्या घरी यावं. काही लोकांना वाटायचं नाही, लिंबाच्या ऐवजी महाराज दृष्ट जावी आमची यांची.
कुठल्या अर्थानं कोण काय म्हणेल सांगता येत नाही. पण साधूचा एक नियम होता, मी कोणाच्या घरी जाणार नाही. त्या 4 भिंतीत जाण्यात काय मजा आहे? तुम्ही इथे या, माझं काय प्रवचन आहे का जा. पण नाही म्हणल्यावर लोकांना कारण लागतं, का नाही येणार. मग यांनी कारण शोधून काढलं आपल्या साधनेने, उपासनेने. खोटं बोलणाऱ्याच्या मी घरी कधी जात नाही. ऐका, फार इंटरेस्टिंग स्टोरी. खोटं बोलणाऱ्याच्या घरी जर मी गेलो तर त्याचं वाईट होईल. कारण मी अग्नी जो आहे ना, अग्नी, तो अग्नी जर तुम्ही कोरड्या 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 वस्तूंना लावलात, कागदाना, वाळलेल्या गवताला, तर काय होईल. आणि म्हणून तुम्ही मला बोलवू नका, नाही तर वाईट होईल काहीतरी. नाही नाही म्हणले, ठीक आहे, आम्ही इथे आणून देतो तुम्हाला. नाही नाही आलं तरी झालं. कारण माणसाला स्वार्थ जाळायचा नसतो, माणसाला अहंकार जाळायचा नसतो. माणसाला आपला अहंकार चुचकारणारे लोक आवडतात. आजही इगोइस्टिक आहोत की नाही आम्ही. जे काही आपल्याजवळ ज्ञान आहे त्या ज्ञानापेक्षा मोठे लोक इतके आहेत असा विचार धारण करून नम्रता धारण करणारे किती आहेत, आणि इतरांना कमी लेखून स्वतःचा इगो वाढवणारे लोक किती आहेत विचार करा जगात. मी पण त्यात आहे कुठेतरी. आणि म्हणून सतत स्वतःच्या मनाला सावधतेनं आपण स्वतःच्या मनाचा पहारा स्वतः द्यायचा आहे की अरे हा दुर्गुण माझ्यात नाही ना आला, इगोइस्टिक नाही ना झालो मी. आणि म्हणून रोज प्रार्थना करायची, देवा मी कोण कोठील कुठे मजलागी जाणे, काहे जगात घडले मम साच येणे, याचा विचार करिता शिणलो मी वाया, सांगोनी ते सुखी करा मज स्वामी राया. सद्गुरुनाथ महाराज की. सगळे काल्पनिक अहंकार दूर टाकावेत. निदान 1 मिनिट तरी देवाजवळ सरेंडर व्हावं. ही सवय जर लावली तर दिवसभर आपण शरणागत राहण्याला आणि एकदम स्टँडर्ड शांत राहण्याला आपल्याला त्याची मदत होते. नाही तर अहंकार इतकी बुळबुळीत म्हणजे गोष्ट आहे की कधी त्याच्यावरनं घसरून पडलो कळत नाही हो. रामकृष्ण परमहंस म्हणत असत, अहमवृत्ती इतकी चिवट आणि इतकी सूक्ष्म आहे की मी देह इथपासून मी ब्रह्म इथपर्यंत मी सोडत नाही म्हणाले. किती सावधान राहिलं पाहिजे. म्हणून तो साधू कोणाला सांगायचा नाही, मला नका बोलू. असा गावोगावी प्रवास करीत 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 तो एका गावाला आला. आणि त्या गावामध्ये काय कोणास ठाऊक तो 15 दिवस राहिला. 3 दिवसापेक्षा जास्त न राहणारा. लोक म्हणायचे आमच्याकडे या. नको, तुम्ही 15 दिवस प्रवचनाला या. संध्याकाळी बसायचं. आज 4 लोक आले, मग तेव्हा काही जाहिरात नाही बुवा, व्हॉट्सॲपवर जाहिरात त्याचं ब्रोशर तयार केले, या 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 आमच्या सरांनी तयार केलं ना, मकरंद बुवांचा अमक्या कार्डा करता कीर्तन, या या या, नंतर जेवण आहे म्हणून तरी या. गंमत करतोय बरं. समर्थ म्हणाले, या 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 उपाव न लगे, या 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 म्हणावेच न लगे. असं कीर्तन प्रवचन पाहिजे. लोकांना वाटलं पाहिजे यावंसं. असे पाय ओढले गेले पाहिजेत त्यांचे की अरे यार तिथे जाऊन बसलं पाहिजे आणि मन लावून ऐकलं पाहिजे, नाही तर माझं काही खरं नाही, असं त्यांना होऊन वाटलं पाहिजे. असं त्याचं प्रवचन होतं. आणि त्या गावातल्या पाटलाच्या कानावर गेलं की आत्तापर्यंत जे साधू संत पाहिले त्यापेक्षा ही चमक, हे तेज काही वेगळं आहे. म्हणून तोही दर्शनाला आला, नमस्कार केला आणि प्रार्थना केली की महाराज माझ्या घरी चलाल का, याल का. एकदम साधू रागावला. तोपर्यंत सगळ्यांना माहीत झालं होतं की खोटं बोलणाऱ्याच्या घरी साधू जात नाही. एकदम रागावला साधू. तुम्हाला माहिती आहे का माझा नियम काय. रागवत नाहीत साधू संत, पण क्वचित प्रसंगी साधन म्हणून वापरतात. जसं आपण साधन म्हणून चाकू वापरतो मिरच्या कापायला, तसं क्रोध आहे, काम आहे, हे साधूंच्याकडे नसतात असं नाही आहे. फक्त ते त्यांच्या ताब्यात असतात. आपण कसं मिरच्या जरी कापून झाल्या तरी दिवसभर तेच घेऊन फिरतो. म्हणजे एकदा क्रोध आला की दिवसभर तो जातच नाही. असं आमचं आहे सामान्यांचं. संत त्यांचा इन्स्ट्रुमेंट म्हणून वापर करतात, लगेच बाजूला ठेवून देतात तिथे स्वच्छ धुवून. माहित नाही का तुम्हाला माझा नियम काय आहे. पाटील म्हणाला नाही माहिती. कधी खोटं न बोलणारे तुम्ही असाल तर मी तुमच्या घरी येतो. पाटील नम्रतेने म्हणाले मग याच तुम्ही माझ्या घरी. आत्तापर्यंत कोणी म्हणलं नव्हतं, त्यामुळे त्या साधूची ती गोष्ट खपून गेली होती. पण आता हा चॅलेंज देतो, या मी खोटं बोललेलो नाही आहे, चला. तसं नाही, मी तुमच्या घरी आल्यावर परीक्षा घेईन, चालेल का. महाराज
तुमच्यासारख्यांनी परीक्षा घ्याव्यात आणि आम्ही त्या वारंवार द्याव्यात, म्हणजे आमची प्रगती होणार. अवश्य चला. आणि त्या साधूला अत्यंत वाजत गाजत त्यांनी आपल्या घरी नेलं. निरोप गेलेला होता. त्या पाटलाची जी पत्नी होती पाटलीणबाई, तिने छान तयारी केली होती. दारात पाट मांडला होता. ओवाळायची तयारी केली होती. ओवाळलं त्या साधूला. पायावर पाणी घातलं, दूध घातलं, परत पाणी घातलं, ओवाळलं अत्यंत प्रेमान. कारण साधू संत नेहमी घरी यायची ज्या घराला सवय असते त्या घरात प्रोटोकॉल सांभाळले जातातच. अगबाई अगबाई असं होत नाही. कुंकूच सापडत नाही पूजेला, तुळशीच मिळत नाहीत. अहो, एका घरी मी पूजेला गेलो, तुळशी आहे क्या, हिंदी होते लोक, तुलसी आहे काय, म्हणले तुलसी नाही आहे, माणिक चंद आहे, चलेगा क्या. तेव्हा मला कळलं तुलसी नावाचा गुटखा पण आहे. अशी अवस्था आहे सध्या संस्कृतीची. अत्यंत प्रेमानं स्वागत केलं त्या साधून. ही जशी खुर्ची असं बसवलं, पायाशी बसला, पाद्यपूजा केली. महाराज माझ्याकडं आज तुमचं उष्ट सांडेल का थोडं, म्हणजे जेवाल का, ही पद्धत आहे बोलायची. बरं, लगेच आजच्या पद्धतीनं, म्हणजे पूर्वीचे लोक फार उष्ट सांडत होते वाटतं, असं नाही घ्यायचं. म्हणायची पद्धत आहे की उष्ट सांडाल का, म्हणजे आमच्याकडे भिक्षा होईल का आपली. कारण साधू संतांचं जेवण आपल्या घरी होणं, कुणालाही जेवायला वाढलं की त्याला पुण्य आहेच आहे. पण साधू संतांना ज्या देहामध्ये साक्षात्कार नांदतो, नीट ऐका, ज्या देहामध्ये साक्षात्कार नांदतो त्या देहाला आपण अन्न दिलं तर त्याचं पुण्य अनंत पटीनी सांगितलेलं आहे. म्हणून माझ्याकडे जेवाल का. साधू म्हणाला मी जेवणार, पण माझ्या 3 प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजेत तुम्ही. सांगा महाराज. पहिला प्रश्न, आत्तापर्यंत तुम्ही किती पैसे मिळवलेत. बायकोच्या कानात त्यानं काहीतरी सांगितलं. माझ्या आतल्या खोलीमध्ये जे उजव्या बाजूनं 3रं कपाट आहे, तिथून ते कपाट उघडते, तो वरच्या रकान्यातली 7वी जी डायरी आहे ती घेऊन ये. बहुतेक कोकणस्थ असावा तो, कारण आमच्याकडे देशस्थांच्याकडे आरतीची पुस्तकच सापडत नाही. आमच्याकडे 1.5 दिवसच गणपती असतो. फक्त गणपती बसून पुढं 8.5 दिवस आम्ही शोधाशोधीत घालवतो, एवढंच बरं का जोशी काका. गंमत. बरोबर ती वही आणली. ऐका, मी कंटाळा येऊ नये म्हणून मध्ये मध्ये विनोद ठेवतोय. आणि त्यांनी सांगितलं महाराज चुना काळ आहे, 10,577 रुपये आणि 40 पैसे मिळवले. साधू झोळी घेऊन उभा राहिला. 3 मजली घर आहे हे, एवढ्यात होतं. 10,577 रुपये आणि 40 पैसे. खोटं बोलताय. आणि पुन्हा बिंदास, मी कधी खोटं बोललो नाही. महाराज तुम्ही मला प्रश्न काय विचारलाय, किती मिळवलेत. एवढेच मी चांगल्या कार्याला दान. फार जुना काळ आहे बरं, 50 वर्षापूर्वी 10,000 रुपये म्हणजे आता 10 कोटी म्हणा आताच्या भाषेत, काय बघा. एवढेच मी चांगल्या कार्याला खर्च केलेत. अनाथांकरता, गरिबांकरता, उत्सव महोत्सवांकरता, सज्जनांकरता, मंदिरांकरता, जिथं चांगलं काही प्रोडक्टिव्ह म्हणतात तसं वर्क होईल, या ठिकाणी मी एवढेच खर्च केलेत. आणि मी पुन्हा ते लोक आले जर मागायला तर गेल्या वेळेला काय दिले होते याची नोंद असावी म्हणून मी हे लिहून ठेवले, त्याची नोंद केली आहे. 10,577 रुपये आणि 40 पैसे एवढे माझ्याकडनं चांगल्या कार्याला खर्च. या व्यतिरिक्तही झाले असतील, पण निश्चित मला माहिती आहे ते एवढे आहेत. हे मी चांगल्या कार्याला खर्च केलेत. महाराज मी असं समजतो की एवढेच मी मिळवलेत, कारण हा देह टाकल्यानंतर हे माझ्या बरोबर येणार आहेत. साधू खालीच बसला हो. पहिल्या याच्यात पास. कशाला मिळवलं समजावं, एक मुद्दा. दुसरा प्रश्न, तुमच्या दोघांचं वय किती. महाराज आम्ही दोघं 5-5 वर्षाचे आहोत. त्याला कळलं होतं हा लॉजिकली बोलतोय, नुसता अंधश्रद्धावान नाहीये. हा पाटील बोलतोय ते एक एक वाक्य महत्वाचं आहे. कसं रे 5 वर्ष. महाराज आम्ही साधारण 50-55 आहोत. साधारण 25शीत माझं लग्न झालं. आणि आमच्या पाटलांच्या घरामध्ये लग्नाच्या दिवशी कीर्तन ठेवावं अशी पद्धत आहे. लग्नाच्या संध्याकाळी अनेकांच्याकडे पद्धत आहे. आजही लग्नाच्या संध्याकाळी तुळजाभवानीचा, खंडोबाचा गोंधळ घालायची पद्धत आहे बघा. मी नेहमी सांगतो, तुम्ही कितीही शिका, किती मोठे व्हा, पण कुलपरंपरा सांभाळा. त्याचा परिणाम असा होतो तुम्हाला कधी काही कमी पडत नाही. ती कुलदेवता जी आहे ते तुम्हाला काही कमी पडू देत नाही, ऍडजस्ट करते सगळं.
ही अंधश्रद्धा आहे, ही तुम्ही कोणी ठरवलं ही अंधश्रद्धा आहे निश्रद्धा आहे? काय कळतं तुम्हाला? तुमच्या शरीरातले काय गडबड चालली तरी ती कळते का तुम्हाला? समर्थ म्हणाले, आपुल्या शरीरामधील न कळे तेथे तो इतरांचे काय कळे. येतो अटॅक आपल्याला पोटाचा, जातो डॉक्टरकडं, त्यालाही कळत नाही, ते त्या यंत्रात घालतो आपल्याला. होतं की नाही? रागावू नका. माझा मुद्दा असा आहे की माणसाची सध्या समस्या काय आहे, त्याला काही कळत नाही आणि त्याला काही कळत नाही हेही कळत नाही. पूर्वी कळत नव्हतं, पण कळत नाही हे कळत होतं. हे कळतंय का बघा. आमच्या घरात वारकरी कीर्तन ठेवायची पद्धत आहे. मी टाकून बोलत नाहीये, टोचून बोलत नाहीये, थोडं स्ट्रॉंग व्हायला पाहिजे आपण. असं आपण जरा काही अरे मला वाईट वाटलं. कसलं वाईट वाटलं? वाईट वाटणं बंद करा आणि संतांची बोलणी खावीत. संत म्हणतात हे, तुम्ही मला पुन्हा स्किप करून टाका, बाजूला करा. महाराज, आमच्या दोघांचं वय 5-5 वर्ष का सांगतोय ऐका. त्या कीर्तनामध्ये लग्नाच्या संध्याकाळी जे कीर्तन झालं, त्या कीर्तनात कीर्तनकारानं सांगितलं, जेवढा वेळ तुम्ही सज्जनांच्या बरोबर श्वासोश्वास घेता, भगवंताच्या सेवेमध्ये किंवा जगातल्या दीन दुर्बलांच्या सेवेमध्ये, लोकांकरता जे चांगलं करता किंवा कथा कीर्तन ऐकता, प्रवचन ऐकता, अंतर्मुख होता, तेवढेच तुम्ही जगता, बाकी तुम्ही मरता. ते श्वासोश्वास मायनस करा जे तुम्ही प्रपंचाकरता जगलात, आणि तेवढेच श्वासोश्वास धरा जेवढे तुम्ही चांगल्या कार्याकरता जगलात. सावरकर म्हणाले ना, तुझं साठी मरण ते जनन, तुझं वीण जनन ते मरण. महाराज, त्या वर्षीपासून आम्ही दरवर्षी मी आणि माझी पत्नी ज्ञानोबांच्या पालखीबरोबर पंढरपूरला जातो आणि परत माऊलींना घरी पोचवतो. बाकीचे लोक पंढरपुरावरून डिस्पर्स होतात, पण आम्ही परत जातो. माझी बायको त्या वारकऱ्यांच्या त्या फडांमध्ये इतकी श्रीमंत आहे की गोट पाटल्याने हात भरलेले आहेत. ती एवढी श्रीमंती आहे. एवढ्या 10-10, 20-20 बैलगाड्या आहेत, 100-100 बैल आहेत, 20-20, 50-50 गायी आहेत. काही कमी नाही आहे देवाच्या कृपेनं. पण माझी ही पत्नी सगळी श्रीमंती विसरते आणि वारकऱ्यांकरता भाकरी करते. मी पखवाजाला कणिक लावायचं काम करतो आणि आम्ही 2 महिने राबतो. असे समोर बसून मी टाळाची साथ करतो. त्या 2 महिन्यात माझ्या पत्नीची जेव्हा अडचण येते तेव्हा ती लांब बसून कीर्तन ऐकते. पण माऊलींची सेवा आम्ही गेले 30 वर्षात 2 महिने सोडले नाहीये. 30 दुनी 60 महिने, म्हणजे 12-5 आम्ही दोघं 5 वर्षाचे आहोत. साधू म्हणाला, शेवटचा प्रश्न, तुम्हाला मुलं किती? त्यानं सांगितलं, महाराज मला पुत्र एक आहे, पण आत्ता तर तू तिकडे आतमध्ये सोवळं नेसायला, माझी पूजा करण्याकरता धोतर नेसायला आतमध्ये गेला होतास, तेव्हा तुझ्या पत्नीने 3 मुलांची ओळख करून दिली. 3 पुत्र आहेत असं मला सांगितलं आणि त्यांची ओळख करून दिली. त्यांनी मला नमस्कारही केला. महाराज, ते बरोबर आहे, पण मला प्रश्न विचारणारा एक साधू आहे, अध्यात्मातला आहे, त्याला उत्तर देताना मी धर्माने उत्तर दिलं पाहिजे. पुत्र या व्याख्येत बसणारे कोण आहेत बघा. थोरल्याला हाक मारली, त्यानं तिथूनच सांगितलं, महाराज बाबा केलाय मी नमस्कार. दुसऱ्याला हाक मारली, तो म्हणला बाबा केलाय मी नमस्कार. तिसऱ्याला हाक मारली, तो बाहेर आला, नमस्कार कर. त्यानं मगाशी नमस्कार केलेला होता, तरी बाबा सांगतात म्हणून पुन्हा त्यानं नमस्कार केला. जा बाळा, झालं काम तुझं. महाराज, हा पुत्र व्याख्येत बसतो, बाकीचे 2 जण घेणेकरी आहेत. ते पुत्र या नात्याने फक्त माझ्याजवळ आहेत. साधू म्हणाला, आयुष्यभर तुमच्याकडे राहायला तयार आहे. जय जय रघुवीर. मनुष्यानं सातत्यानं विचार करावा, जे धन मी चांगल्या कार्याकरता मिळवलं, चांगल्या कार्याकरता खर्च केलं, ते मी मिळवलेलं आहे, कारण ते हा देह टाकल्यानंतर सुद्धा माझ्या बरोबर येणार आहे.